हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जुन्या पेन्शनवरून सरकारच्या बैठकीत तोडगा नाही, कोणतीही ठोस तारीख न दिल्यामुळे सरकारी निमसरकारी कर्मचारी संपावर ठाम, तर लिपिकांचा संपात सहभागी न होण्याचा निर्णय। राज्यातील परिचारिकांचा आजपासून बेमुदत संप, निवृत्ती वेतनाचा लाभ मिळावा आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी, आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता। मला गोळी मारली जाईल असा पोलिसांचा रिपोर्ट, विधानसभेत कागदपत्र दाखवत भुजबळांचा मोठा दावा। आता याचा कुणी निषेध करणार नाही का, भुजबळांचा सवाल। केसेसमधून बाहेर पडण्यासाठी भुजबळ खोटं बोलतायत, गोळी मारण्याच्या भुजबळांच्या दाव्यावर जरांगेंचं प्रत्युत्तर, तर बीडमधील दंगलीमागेही भुजबळच असल्याचा जरांगेंचा आरोप। छगन भुजबळांकडून स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न, भुजबळांना एकट्यांना कोण कशाला धमकी देईल, अंबादास दानवे यांची टीका। हिवाळी अधिवेशनामध्ये आज मराठा आरक्षण आणि दुष्काळासह विविध मुद्द्यांवर चर्चा होणार, सरकार उत्तर कधी देणार याकडे लक्ष, तर विधिमंडळावर आज 15 मोर्चे धडकणार। गृह विभागात 23,628 पदं भरली जाणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। संसदेमध्ये घुसखोरी करणाऱ्या लातूरच्या अमोल शिंदेसह चौघांना अटक, यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल, तर गृह मंत्रालयाकडून विशेष समिती स्थापन, संसदेतील सुरक्षेच्या त्रुटी शोधत उपाययोजनांचा रिपोर्ट देणार। संसदेत घुसखोरी करणाऱ्या 4 जणांची 1.5 वर्षापूर्वी फेसबुकवर ओळख, भगत सिंह नावाचा ग्रुपही तयार, मणिपूर घटना, शेतकरी आंदोलन आणि महागाईवरून सरकारला इशारा देण्यासाठी कट रचला, सूत्रांची माहिती। धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्र्यांसोबत पडळकरांसह उपोषणकर्त्यांची बैठक, दुपारी 4 वाजता मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठकीचं आयोजन। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी थेट फेब्रुवारीमध्ये होणार, 2 फेब्रुवारीला सुनावणीची शक्यता, 15 डिसेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती। शरद पवार गट उद्या निवडणूक आयोगात लेखी उत्तर मांडणार, पक्ष आणि चिन्ह आमच्याकडेच राहावं, लेखी उत्तरात म्हणणं मांडलं जाईल। कारखान्यामध्ये महिन्यातील 7 दिवस ड्रग्जची निर्मिती, ललित पाटीलची पोलिसांसमोर कबुली, पोलीस ललितच्या आणखी 2 साथीदारांना ताब्यात घेणार। नागपुरात आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक, समन्वय समितीचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित असेल, आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती। कांदा निर्यात बंदीचा प्रभाव बाजार समित्यांवर, कांद्याच्या दरात घसरण कायम, शेतकऱ्यांमध्ये असंतोष। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर गॅरंटी बसवण्यासाठी आज पुन्हा ब्लॉक, दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत किवळे ब्रिजहून वाहतूक वळवली जाणार। आरबीआयकडून यूपीआय पेमेंटच्या मर्यादेत वाढ, ओटीपी शिवाय 1 लाखांपर्यंत पेमेंट करता येणार। राज्यात लवकरच सुधारित वाळू धोरण, शासकीय घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत मिळणार। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी एसआयटी स्थापन, आतापर्यंत 57 बँक खाती ब्लॉक, तर अभिनेता साहिल खानला मुंबई पोलीस समन्स बजावण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।